अकोला शहरातील न्यू तापडियानगर भागात आज पहाटे बिबट्या दिसल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी नागरिकांनी केलाय। विलास बाकावार या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात बिबट्या घुसल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। घरातील जिन्याच्या पायऱ्यावर हा प्राणी बसलेला घरातील पाहुण्या महिला पुष्पा तुम्मे यांना दिसलाय। त्यानंतर नागरिक बिबट्या म्हणत असलेल्या या प्राण्याने जिन्याच्या खिडकीची तावदान फोडत बाहेर उडी मारली। या घटनेनंतर या भागात वन विभाग आणि पोलीस दाखल झाले। प्राथमिक तपासणीनंतर वन विभागाने या प्राणी बिबट्या नसल्याचं म्हटलंय। बिबट्यांच्या कोणत्याही खुणा आणि पगमार्क परिसरात आढळून आले नसल्याचे म्हटले। नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन वन विभागाने केलंय। हा प्राणी मोठी राजमांजर किंवा तरस असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केलाय। मात्र नागरिक हा प्राणी बिबट्याच असल्याचं दाव्यावर ठाम आहे। माझं नाव पुष्पा प्रकाश तुम्मे, मी तापडियानगर, मी मुलीकडे आलेली आहे। 9 वाजताचं टाइम होतं। मी जेव्हा तांदूळ घेऊन वर शेकायला जाते म्हणून गेली, इतक्यात तो मला पायरीवर दिसला असं बसलेला चांगलं। बघितलं मी त्याला, बघितल्यानंतर मी म्हणलं बापरे हा कसं काय आला इथे म्हणून एकदम मग 3 चाळी मारली मी, बापरे म्हणून म्हटली। मग त्यांना पण 3 चाळी मारलं ना, लगेच मग तो तिथून उडी मारला, पायऱ्यावरून त्यांनी उडी मारली। पण तो बिबटच होता। तो बिबटच होता, कारण अधिकाऱ्यांचं म्हणणं ते फार सारे तसेच सांगतात। कारण आमच्याकडे तिकडे येतात ना, ते तर सांगा हा होता तो होतो। मग तर आपण पाहतो ना भागाला बिबट्याला ओळखत नाही का। आता आम्ही तर तिकडे पुष्कळदा पाहिलेला आहे। बरोबर 2 किलो आमच्या घराच्या 2 किलोमीटर अंतरात ते तिन्ही मुरमाडी जे आहे ना, तिथं तर खूप येतात। पुष्पा प्रकाश तुम्मे। आज रोजी सकाळी 9 वाजता असिस्टंट कमिशनर महानगरपालिका आणि सागर सेगोकार यांचा दूरध्वनीवरून फोन आला की न्यू तापडियानगर मध्ये बिबटनं एका घरामध्ये जाऊन हल्ल्याच्या प्रयत्नात होता म्हणून माहिती मिळताच या ठिकाणी तपास करण्यासाठी रेस्क्यू टीम घेऊन मी स्वतः सुद्धा आलेलो आहे आणि पोलीस कर्मचारी स्टाफही या ठिकाणी उपस्थित आहे। परंतु शोध घेतला असता असं बिबटचा कुठेही एव्हिडन्स काही दिसून आला नाही। एक छोटेसे काहीतरी पांढरे केस एका टीनाला लागलेले होते, ते बघितले असता बिबट प्राणी नसल्याचं 100% खात्री झाली। तरी तापडियानगर अकोला येथील जनतेने कुठल्याही अफवेला बळी न पडता किंवा स्वतः घाबरून न जाता असं काही प्रकार घडल्यास वन विभागाला कळवावं। आणि हा जो बिबटचा प्रकार आहे हा इथे काही दिसून आला नाही। ठीक आहे, मी वनपाल गजानन गायकवाड सर्व जनतेला आवाहन करतो की परस्पर कोणाच्याही दूरध्वनीवरून गैरसमज करून घेऊ नये। तसं काही असल्यास वन विभागाला कळवावे।